नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे GM टुडे चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण जालना जिल्ह्यातील राजूरचे ग्रामदैवत असलेले राजुरेश्वर महागणपती गणपती बाप्पाच्या 3.5 शक्तिपीठांपैकी राजूर एक पूर्ण पीठ म्हणून ओळखले जाते। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले राजुरेश्वर गणपती आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी ओळखला जातो आणि भाविक भक्त निसर्गाच्या कुशीत असलेल्या राजुरेश्वराच्या दर्शनाला आवर्जून हजेरी देखील लावतात। चला तर आज आपण धार्मिक अशा राजुरेश्वर गणपती मंदिराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। राजूर मंदिर औरंगाबाद पासून साधारणतः 75 किलोमीटर अंतरावर आहे आणि जालना शहरापासून 25 किलोमीटरवर असलेले राजूर येथे निसर्गाच्या कुशीत वसलेले राजुरेश्वर महागणपती मंदिर आहे। मंदिराचा भव्य दिव्य कळस भाविकांचे लक्ष वेधून घेतो। उंच टेकड्यावर स्थित असलेले गणपती मंदिर म्हणजे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान व ग्रामदैवत आहे। राजुरेश्वराचे 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ म्हणून याची ओळख आहे। हे मंदिर गणपतीचे नाभिस्थान मानले जाते। दररोज अनेक भाविक भक्त गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येथे आवर्जून येतात। राजुरेश्वराची ओळख म्हणजेच नवसाला पावणारा गणपती अशी आहे। येथे भाविक भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात। या भावनेने अथांग श्रद्धा असलेले भाविक निसर्गाच्या कुशीत असलेले राजुरेश्वराला आपले श्रद्धास्थान मानतात। राजुरेश्वराचे मंदिर पूर्वभिमुख असून गणेश पुराणात याची महती सांगितलेली आहे। या मंदिराची रचना गर्भगृह आणि विशाल सभामंडप अशी आहे। मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केल्यावर गणपती बाप्पांची स्वयंभू मूर्ती अनेक भाविकांचे मन मोहित करते। संपूर्ण राजुरेश्वर मंदिर संगमरवरी दगडात बांधण्यात येतंय। याच मंदिरात बाजूलाच असलेले शिव आणि अन्नपूर्णा देवीचे मंदिर आहे। या शिव मंदिराची प्राचीन काळातील कोरीव कलाकुसर इथल्या सौंदर्यात अधिक भर घालते। मंदिरातील कलाकुसर हेमडपंथीय वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे। या संपूर्ण मंदिराचे बांधकाम यादव काळात झाल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो। गणेश पुराणात एक आख्यायिका सांगितली जाते। राजूर येथे वर्णेश्वर राजाचे राज्य होते। वर्णेश्वर राजाने पुत्रप्राप्तीसाठी या अरण्यात तप केले। गणपतीने प्रसन्न होऊन राणीच्या पोटी जन्म घेतला, पण हे मूल अतिशय कुरूप होते, त्यामुळे राजाने त्याला वनात सोडले। त्यानंतर अरण्यातल्या ऋषीमुनींनी त्या बालकाचे संगोपन केले। त्यावेळी या भागात सिंधुसूर नावाच्या राक्षसाचा उपद्रव होता। या शूर बालकाने सिंधुसुराचा वध करून लोकांना कष्टमुक्त केले। या मुलाचा पराक्रम पाहून राजा वर्णेश्वर याने मुलाची क्षमा मागितली आणि त्याला तेथेच राहण्याची विनंती केली। त्याने विनंती मान्य करून तेथेच मुक्काम केला। तोच हा राजूरचा गणपती। नंतर तो महागणपती म्हणून प्रसिद्ध झाला। राजुरेश्वराला माघ शुद्ध चतुर्थीला राजूर येथे गणेश जन्मांचा मोठा सोहळा असतो। राजुरेश्वराला दरवर्षी लाखो भाविक येतात। प्रत्येक चतुर्थीला अनेक भाविक दर्शनासाठी येतात।
राजूर मंदिराचे नूतनीकरणाचे काम सुरू असून सध्या ते अखेरच्या टप्प्यात आहे. चला तर मित्रांनो, ही होती धार्मिक अशा राजुरेश्वर गणपती मंदिराबद्दल छोटीशी माहिती. असेच काही इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.